हॅलो मित्रांनो, ॲक्च्युली गरमी खूप चालू झालेली आहे. त्या गरमीबरोबर ना आपण वॉर करायसाठी ना एक मस्तपैकी आयटम केलेला आहे. तयार करते त्या आई. ॲक्च्युली पहिले आम्ही ट्राय केला, इतका खतरनाक जबरदस्त झाला होता. सोनू कसा आलेला, इतका छान झालेला ना, तर बोललो आता तुमच्याबरोबर शेअर केलाच पाहिजे. हक्के भाई हक्के. आता तो आयटम काय आहे ना, स्पेशल गरमीला तोडणारा आयटम तुम्हाला दाखवतो मी. आता बघून घ्या, एन्जॉय करा एन्जॉय करा. हे बघा आई, जरा आयटम काय करणार आहे सांग जरा माझ्या सबस्क्रायबर्सला. काय करणार आहेस? पुदिनाचं सरबत. मित्रांनो, सामग्री बघूया आपण काय काय आहे. आई सांग जरा एकदा काय काय आहे सगळं. साखर, काळं मीठ, ओके, 4 लिंबाचा रस, 4 लिंबाचा रस, हो हो, जिरं आणि हा आपला फेवरेट पुदिना. हा स्मेल बघ पुदिनाचा काय मस्त आहे एकदम. आई आणि काय टाकायला लागणार आई? बस एवढंच, ओके. मित्रांनो, अजून एक तुम्हाला हिंट देऊन ठेवतो. बघा इथे कैऱ्या दिसत आहेत. आता पुढचा व्लॉग आहे ना, पन बनवूया आपण. आई बनवणार ना पन पण? आय सबस्क्रायबर्स आर वेटिंग फॉर युअर पन अँड दिस पुदिनाचा रस, पुदिना ज्यूस काय बोलतात आई? पुदिनाचं सरबत, ओके. चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला कसं बनवतो आता. चला फर्स्ट स्टेप चालू करूया आता. आई काय करणार पहिले? जिऱ्याला मिक्सर मारून घेतोस ना, मार. ओके, बघा मित्रांनो, जिऱ्याला मिक्सर मारायचं. आणि तुम्हाला फक्त मी दाखवण्यासाठी पुदिना कमी दाखवला आहे. बघा पुदिना एवढा भरपूर पुदिना, जितना ज़्यादा पुदिना उतना अच्छा रस. पुदिनाचा सरबत, क्या बात आहे. बघा कसकशीत मारायचा, कसा मारते. नीट मिक्सर मारून घे छानपैकी. हां, बघा मिक्सर मारता मारता त्यात नंतर पुदिना, जिरं पहिले पिसले ना आई. जिरं टाकल्यानंतर तेव्हा पुदिना टाकायचा असा मस्तपैकी. बघा छान आईने भरभरून पुदिना घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकलं आणि चालू. तुझं कसं हे बघा मिक्सर मारला पुदिना आणि जिऱ्याच्या नंतर बघा असा रस होतो तो. आता त्यात जेवढं टाकता येईल पुदिना आई मस्त मिक्स करेल अजून भरपूर एकदम छानपैकी. मित्रांनो, ही रेसिपी नक्की बनवा का, एक नंबर टेस्टी बनते रेसिपी, खूप टेस्टी आहे. आम्ही ट्राय केली. मित्रांनो, ही जी रेसिपी तुम्हाला दाखवतोय ना, एकदा ट्राय करा. खूप जबरदस्त आहे, खूप टेस्टी आहे. अरे माझा मुलगा कधीच ज्यूस न पिणारा माणूस आज पुदिनाचा ज्यूस, पुदिनाचा रस बघितला नाही, सरबत असा हा 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 खुश होतो. पुदिना सरबत आहे गॅस. त्यात थोडासा सब्जा टाकायचा. तुम्हाला बनवलेला फायनल ग्लास पण दाखवीनच मी. थोडा सब्जा टाकायचा लास्टला सगळं रेडी झाल्यानंतर ना. तुम्हाला रेडीचं प्रोसेस दाखवतो तुम्हाला पर डे कशी आहे. इतकं टेस्टी आहे ना, मजा येतो. बघा मित्र, एकदा असं मिक्सर मारून झाला छानपैकी. हे बघा असं मस्त गाळून घ्यायचं. तर कॉटनचा मस्त एखादा रुमाल किंवा काय पण तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला जे वाटेल ते, योग्य वाटेल ते. आणि नंतर छानपैकी बघा आता हा होऊ शकतो पटापट रस जाऊ आई. बघा दिसतोय रस छान एकदम. बघा मस्त सुंदर असा रस जमा होतोय. हे बघा मित्रांनो, आता मस्त असा रस झाला तयार मिक्सर मारून. आता पुढची प्रोसेस तुम्हाला आई सांगेलच काय करायची. सांग आई काय करायचं आता. 1 ग्लास हे पुदिनाचं हे आहे ना, पूर्ण अर्क आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जमेल तेवढी साखर टाका, नाही तर 2 ग्लास साखर टाका. ओके, 1 ग्लास पुदिनाच्या रसमध्ये 2 ग्लास साखर, 2 ग्लास साखर. ओ हो हो, ओके. बघा आता साखर बघा आईने घेऊन ठेवलेली आहे परफेक्ट. बघा आईने बरोबर मापानुसार घेतलेली आहे पहिलेच. आता काळं मीठ आहे बघा. हो हो, काळं मीठ, शेंदा मीठ, काळं मीठ म्हणजे ना. हां, काळं मीठ, 4 लिंबाचा रस, ओके. आता हे सगळं मिश्रण मिक्स केलं की त्याला आता मस्त हलके एकदम लाईट फ्लेमवर ठेवायचं. छोट्या फ्लेमवर ठेवून त्याला ढवळत राहायचं आणि गरम करायचं, बरोबर नाही आई? आटवायचं की नाही आटवायचं? शिजवायचं, ओके शिजवायचं. बघा आईचं प्रोसेस सुरू झालेला आहे आता. असं मस्त आहे बघा छानपैकी. क्लास दिसते बघा मित्रांनो. तुम्हाला तर ना
तिकडे व्हिडिओमध्ये स्मेल येणार नाही, पण एवढा चांगला सुगंधी एकदम असं वाटतंय ना की पुदिना पुदिना चालू आहे आमच्या घरात. मस्त स्मेल एकदम पुदिनाचा सुगंध आला आहे पुदिनाचा. खूपच छान. आता हे किती वेळ असं ढवळायचं आता शिजवायचं? त्याला उकळी आली पाहिजे. उकळी आली पाहिजे. ओके. तरी 5-10 मिनटं? 10 मिनिट. 10 मिनटं ना. 10 मिनटं असं मस्त ढवळायचं छानपैकी. साखर नीट ढवळाय एकदम छान वाटलं पाहिजे एकदम. चला आईने मला पण ड्युटीला लावलं आहे. तो ते नुसता व्लॉग बनवून सबस्क्रायबर वाढवतो. काम कर काम. हे बघा आई नाही मग काम कर सांगते डायरेक्टली. बघा आता मी पण ढवळाढवळीचं काम चालू झालेलं आहे माझं. कसं आहे बघा मित्रांनो, मस्त एकदम. हे बघा बघा अशी उकळी आली पाहिजे छानपैकी एकदम. बघा मस्त उकळी आली की बरोबर 1 मिनिटांनी बंद करा. उकळी आल्यानंतर जास्त आटून देऊ नका, है ना आई? आटलं नाही पाहिजे ना आई? हां बघा जास्त आटून देऊ नका. मस्त अशी उकळी आली की बंद करा. बघा छान एकदम झालं आहे बघा रेडी. आई चमच्याकडे मित्रांनो मस्त आहे बघा. आता 2 तास झाले. अरे बापरे, आई तर आज माझी शेफच बनली वाटते. उय उय उय. अरे बाबा आई काय आज काय स्पेशलिटी काय बाबा हे काय एकदम. माझी आई एकदम यूट्यूबवर छावून जाणार एकदम असे बोलतो फेमस होणार आहे बाबा आता. फुल शेफ टच आहे. फुल शेफ टच. ओ फुल एकदम मस्त. ते मीठ लावलेलं आहे. आता ह्यातलं किती टाकायचं आई? हे आपलं जे रेडी झालेलं आहे ना सरबत त्याच्यात टाकते. ओ हो जबरदस्त. अभि आईने माझ्या बघा सब्जा मस्त छान मिक्स करून ठेवलेलं आहे. थंडगार पाणी थंडगार. छोटी वाटं मम्मा छोटे वाटं जास्त कर. थंड आहे थंडगार मस्त गार पाणी बघा आहे कशी. क्या बात आहे. हे झालं रेडी. दे जरा दे तेरे हाथ से दे जरा. क्या बात आहे. चला मिक्स झालेलं आहे आता. हा हा बघून तेवढं टेम्प्ट होत आहे ना. क्या बात आहे. थँक्यू आई थँक्यू. थांबा आईने काय खतरनाक बनवले बघा मित्रांनो आज. आई माझी आज एकदम प्रोफेशनल शेफ झालेली आहे. टेस्ट बघा कशी आहे. शपथ आई इतकं सुपर्ब झालंय ना काय सांगू तुला. मित्रांनो खरोखर एकदा ट्राय करता. मग आता मी बायकोचं पण रिॲक्शन दाखवतो आणि सोनूचं पण रिॲक्शन दाखवतो. सॅम एकच घोट. ओनली एक घोट. हा बाय एकच घोट. माझ्या बायकोचा आज वर्क फ्रॉम होम आहे. सुपर्ब ना काय झालंय ना. माझ्या सोनूसाठी ठेव. दाम एकच घोट. नाही एक गोट सोनूला पण प्लीज. काम किती करतो बघा बापरे. कामाला त्याला. सोनू एक गोट. अँड टेल मी हाऊ इट फील्स. रिफ्रेशिंग. यो ऑसम. मला ऐकलं ते पहिले. मला माझं येते माझं. प्लीज. अरे यार चिटिंग कर रही है यार. मित्रांनो माझा ग्लास तर सॅमनी फिनिश केलेलं आहे. आता मी अजून एक पितो. पण तुम्ही पण तुमच्या घरी स्वतः बनवा. आईला नका सांगू, बहिणीला नका सांगू, मावशीला नका सांगू, कोणाला सांगू नका. तुम्ही स्वतः पण बनवू शकता. एकदम इझी प्रोसेस आहे. फुल प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे. बनवा, एन्जॉय करा आणि बनल्यानंतर मला एकदा कमेंटमध्ये सांगा कसं झालं. आमचं तर इथं चुम्मेश्वरी झालेलं आहे. तुमचं कसं झालं ते सांगा. तुम्ही पण मस्त बनवा आणि प्लीज सबस्क्राईब करा यार. करा सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय छा जाओ यार. क्या बोलते सॅम? एकदम. थँक्यू.